भिवंडी तालुका के नांदकर गांव में नांदकर ग्राम पंचायत के माजी उपसरपंच व पाटिल पाड़ा नांदकर शिवसेना शाखा प्रमुख मनोज पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर नांदकर आदिवासी वाड़ी में कंक्रीट रास्ते का भूमि पूजन। नांदकर गांव अंतर्गत कंक्रीट रास्ते का भूमि पूजन, लघु नल पानी पुरौठा योजना अंतर्गत पानी टाकी का उद्घाटन, नांदकर गांव के रहवासियों को बैठने के लिए 25 बाकड़े का उद्घाटन सहित विभिन्न विकास कामों का उद्घाटन व भूमि पूजन मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्रमजीवी संगठन थाने जिला अध्यक्ष अशोक साप्टे, जिला परिषद सदस्य थाने रूता गोपीनाथ केने, माजी सदस्य जिला परिषद थाने व हरिभक्त पारायण कृष्णा वाकड़े, शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच भगवान केने, शिवसेना उप तालुका प्रमुख भगवान पाटिल, विभाग प्रमुख प्रमोद पाटिल, शिवसेना तालुका सचिव सचिन पाटिल, लोनार सोसाइटी सभापति किरण थले, जयराम दलवी, ग्राम पंचायत सदस्य दत्ता सुतार, नांदकर कोलीवाड़ा शिवसेना शाखा प्रमुख महेश जाधव, माजी सदस्य ग्राम पंचायत जीतू मोगरे सहित भारी संख्या में मान्यवर तथा नांदकर सांगे के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे। सभी लोगों ने विकास कार्य को लेकर नांदकर ग्राम पंचायत के माजी उपसरपंच व पाटिल पाड़ा नांदकर शिवसेना शाखा प्रमुख मनोज पाटिल को सराहना की और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि टिटवाला स्थित अंकुल बाल विकास केंद्र के अनाथ आश्रम में नन्हे मुन्ने बच्चों को भोजन वितरण कर शिवसेना जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल का भी आशीर्वाद लिया। तो वहीं प्रकाश पाटिल ने मनोज पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मनोज हा प्रशासनामधला आणि अनुभवी असलेला कार्यकर्ता आहे। आपल्यासाठी तर काम करतो, आपल्या गावासाठी तर काम करतो, पण तालुक्यातील जिल्ह्यातल्या पण काही गावांना, काही तालुक्यांना काही योजना शासकीय निवडून देण्यासाठी मनोज हा अग्रेसर आहे। आणि म्हणून अशा कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे। माझ्याकडनं शिवसेना कार्य जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार यांच्याकडून सुद्धा मनोजला खूप शुभेच्छा। असंच काम लोकांच्या प्रती जमिनीवर राहून डोक्यात हवा जाऊ न देताना, हवा ज्यांच्या डोक्यात गेली ते वाया गेले, जमिनीवर राहायचा आणि जमिनीवर राहून लोकांच्या काम करायचं, त्याच्यात जे समाधान आणि आनंद मिळतो तो आनंद दुसऱ्याकडे मिळणार नाही। मनोजला खूप शुभेच्छा वाटते।
ते पाईपाच्या साहाय्याने प्रत्येकाच्या घरोघरी पाणी देऊ, परंतु तिथे बोरवेल मारली पण काय आपले नशीब थोडेसे कमी पडले, तिथं खारट पाणी लागलं, त्याच्यामुळं ती एक योजना आमची फेल गेली। परंतु तरी पण आमचा तो एक वापरण्यासाठी सांडपाण्यासाठी कुठेतरी पाणी उपयोगाला येईल अशा प्रकारे आम्ही तिथं आजूबाजूला निवेदन टाकलं, पण जागा उपलब्ध नसल्यामुळे ती स्कीम थोडीशी रखडली गेली। आणि मग ह्या योजनेसाठी माननीय बुधाजी थेटे तसेच राजेश थेटे, सुदाम थेटे यांना विनंती केली की अशा प्रकारची योजना आहे, तर एवढ्या घरांना जर त्या पाणी एक जीवन आहे आणि त्याच्याकरता जर आपण जर ही जागा जर दान जर केली तर एवढ्या घरांच्या पाण्याची पिण्याची व्यवस्था होऊन जाईल। याच्याकरता त्यांच्याकडं फक्त संकल्पना अशी मांडली गेली, तर माननीय बुधाजी थेटे तसेच राजेश थेटे, सुदाम थेटे हे एका शब्दामध्ये लगेचच आणि त्यांनी या शब्दाला मनोजला प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाला त्यांनी जागा भूदान केलेली आहे। धन्यवाद। आणि आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहे असे आमचे नांदकरचे शाखा प्रमुख माननीय मनोज भाऊ पाटील यांना मी पहिला तर वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देईन। आजपर्यंत आपण हे बघतो की वाढदिवसाला आपल्या कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी भेटवस्तू देतो, परंतु आज मनोज भाऊंसारखी खरोखर नवतरुण कार्यकर्त्यांनी पुढे यावं आणि कुठेतरी गावाची आणि परिसराची देशाची कुठेतरी सेवेमध्ये हातभार लावत आहे, तर त्यांना पुन्हा मनापासून अभिनंदन देईन। कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काहीतरी भेटवस्तू द्यायला पाहिजे होती, परंतु आज त्यांनी गावासाठी एवढ्या सगळ्या भेटवस्तू दिल्या, जसे बाकडे म्हणा गावामध्ये किंवा पाण्याची मेन सोय बोलतात अन्न पाणी आणि निवारा पाहिजे, त्यापैकी या मूलभूत गरजेपैकी एक गरज त्यांनी गावासाठी उपलब्ध करून दिली। तर मनोज भाऊ खरोखर तुमचं जेवढं करू तेवढं कमीच आहे, अभिनंदन। पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार झाला पाहिजे। मित्रांनो, वाढदिवस प्रत्येकजण साजरा करत असतो। आताच्या घडीला वाढदिवस बोलल्यानंतर त्या गोष्टीचा अतिरेक झालेला आहे, 10-10, 20-20 केक आणतात। मग ते एखाद्याला गरीबाला ते जर विचार केला, चांगला विचार केला तर त्या गरीबाला त्याच्यातून एक महिन्याचा राशन उपलब्ध होऊ शकतो, पण त्या केकांचा पूर्ण सत्यानाश करतात। पण आमचे मित्र मनोज पाटील यांनी एक वेगळी संकल्पना, म्हणजे कसं काहीतरी आता मागे पण 2 वेळा त्यांनी वाढदिवसानिमित्त गावामध्ये उद्घाटन भूमिपूजन असो का उद्घाटन सोहळा असो, मागे व्यायामशाळेचं सुद्धा त्यांनी केलं, म्हणजे साहित्य असो का व्यायामशाळा मंजूर करून आणली। मित्रांनो, कार्य करताना खूप त्रास होत असतो, खूप परिश्रम घ्यायला लागत असतात, पण जेव्हा ते कार्य सत्यात उतरतो तेव्हा त्याची जी काय बोलतात त्याला मनाची जी शांती भेटणं ना, ती तो वेगळा आनंद असतो आणि तोच आनंद मनोज पाटील नेहमी शोधत असतात। मी त्यांच्या जोडीला भरपूर वेळेला असतो, पण ते नेहमीच काहीतरी करण्याच्या भानगडीमध्ये असतात, पण वेगळं करता त्यांनी गावामध्ये एवढी कामं केलेली आहेत आणि त्याचा आदर्श नक्कीच इतर कार्यकर्त्यांनी इतर तरुणांनी घ्यावा। कारण कसं असतं, आता प्रमोद भाऊंनी सांगितलं का आपण वाढदिवसाला एखाद्याला भेटवस्तू देत असतो, पण त्यांनी गावासाठी म्हणजे विचार करा किती मोठं मन असेल। म्हणजे बोलतात ना, परिसराच्या संघे जेव्हा लोखंड या होतं संपर्क होतो तेव्हा तो सोना होत असतो, म्हणजेच त्याच्या संपर्कामध्ये असणारी नक्कीच नवतरुण मित्र मंडळ असतील, पोरं असतील, तर नक्कीच त्यांनासुद्धा त्यांच्याकडनं घेण्यासारखं, आम्हालासुद्धा त्यांच्याकडनं घेण्यासारखं भरपूर आहे आणि आम्ही घेत असतो। त्याच्या माध्यमातून आम्हीसुद्धा काहीतरी समाजसेवा समाजकारण करत असतो, राजकारण करत असतो, पण नक्कीच काहीतरी घेण्यासारखं आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे। मी गावातील सर्व तरुणांना एक विनंती करतो, कारण कोणीतरी काहीतरी करतो म्हणून असं नसतं, त्याच्यामुळे आपल्या गावाला आपल्यासाठी आपल्या गावासाठी आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी नक्कीच काहीतरी योगदान त्या गोष्टीचं होणार आहे आणि ती गोष्ट पुढे जाऊन नव्या पिढीसाठी एक चांगली प्रेरणादायी होणार आहे। नक्कीच मी परत एकदा मनोज पाटील आमच्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, त्याला उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो। आमच्या पूर्ण शिवसेना परिवारातर्फे, माझ्या पूर्ण परिवारातर्फे, माझ्या पूर्ण गावातर्फे सुद्धा आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरोखर आनंदाचा क्षण किंवा आनंदाचं बोलावं वाटतं। आमचे सहकारी आणि सर्वांचे लाडके असणारे सप्टे साहेब, अशी एक शंका होती की मनोज पाटलांचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळी त्यांच्या सौभाग्यवती निकिता या 2-3 महिने बोंबलत होते, हा माणूस करतो काय? मनोजनी मला एक गोष्ट सांगितली, 100% सांगतो ती गोष्ट, हा माणूस करतो काय? सकाळी 10 वाजता गाडी घेऊन जातो,
रात्री 11ला घरी येतो, 12ला 2 वाजता फोन करून निघून जातो. नेमकं आहे काय? नेमकं ये ताई बेटा, नेमकं ये. त्यांनी जे कमवले, पैसे नाही कमवले, हे कमवले. हे पैशानी गोष्ट मिळत नाही, करोड रुपये तुमच्याकडे असू द्या. हे जे प्रेम या लोकांना मिळत नाही, ते काम करतं, कष्टाचं आहे. याची भान तुला बी झालेली आणि तुम्ही काय तेव्हा आता म्हणून बोलतो साफ करायला असं नाही. तर ती माऊली समजली बाबा आपला नवरा समाजसेवेसाठी जातो, समाज कार्य करतं, गावाचा काहीतरी विकास हवा, गावाचं काहीतरी सुधारणा व्हावी. सप्टे साहेब, मी तुम्हाला एक शंका सांगतो. मग तो कुठलाही फंडिंग असू द्या, केंद्र सरकारचा असू द्या, राज्य सरकारचा असू द्या, आमदार फंड असू द्या, खासदार फंड असू, जिल्हा परिषद, पंचायत समिती असू द्या, एकमेव आमच्या भागातला असे कार्यकर्ता, नवतरुण कार्यकर्ता मनोज पाटील, पूर्ण जे फंडिंग आहे ते पूर्ण अभ्यास त्यांनी केलेले. कुठले तर विकास असेल, आदिवासी वाढीत जायचं तर कुठला फंड पाहिजे आणि ते कोणाकडे कशा पद्धतीने उपलब्ध करावा आणि जास्तीत जास्त पाठपुरावा करतो. आज तुम्हाला त्यांच्यासमोर गेल्या वर्षी, आता त्याचं पुढचं प्रोग्राम आहे, त्याच्यानिमित्त रक्तदान शिबिर आहे, संध्याकाळी प्रोग्राम आहे, 2-4 प्रोग्राम आहेत. आज देखील त्यांनी एक आदर्श घडून दाखवला. आता माझ्या सहकार्याने सांगितलं का बाबा आपण लोकांनी आपण केक घेऊन येतो, शाल वगैरे मोठी मोठी काहीतरी पार्ट्या वगैरे बाटल्या आणतात थंडीच्या, बाकी काय बाटल्या नाहीत. परंतु या माणसाने असं करून ते केलं, बाबा आपल्या काय करू नका, आपण जगासाठी काय केलं पाहिजे, गावासाठी केलं पाहिजे, आपल्या भागासाठी केलं पाहिजे. ही 3-4 वर्षापासून 10 वर्षापासून नांदकर गावामध्ये पाणी आहे, पण त्यांना पिण्याची पाण्याची टंचाई का होती की या जे येणारे रोड आहेत ही काही कारणास्तव गावाला जागा देत नव्हती, इकडे पाण्याची पाईपलाईन येत नव्हती. त्यासाठी याचे थेटे कंपनीचं करू, थेटे कंपनीचं परत एकदा खरोखर आराम शेट्टी त्याच्या फॅमिलीसाठी एक परत त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया. सांगितलं आता का लाखोंचा भाव आहे, अशात कोणी जागा देत नाही. परंतु आयुष्यभर तुमच्या लोकांना विश्वास आहे, या लोकांनी जागा दिली. आज जे पिण्याचं पाणी आहे फार मोलाचं काम केलेलं आहे आणि नेहमीच तो करायचा. त्या वाचनाकर त्याच्या मनात तो मनात गुरफटलेलं आहे का आपण काहीतरी केलं पाहिजे. सतत संघर्ष करत करत आणि आजपर्यंत तो या ठिकाणी आलेले आणि नेहमी चांगली भूमिका पॉझिटिव्ह करत असो. काय व्हायला पाहिजे, कुठं काय होण्यासाठी नेहमी शंका कुशंका त्याच्या कायम स्वरूपी असतात की काय केलं तर काय होलं पाहिजे. असा एक कार्यकर्ता आमच्या भागात आम्हाला शिवसेनेच्या रूपाने, एक ग्रामस्थांच्या रूपाने मिळालेले आहेत. तो जास्तीत जास्त या भागाचं, आमच्या शिवसेना पक्षाचं चांगलं चीज करील आणि त्याला उदंड आयुष्य देऊत. भावी वाटतं त्याच्या हार्दिक माझ्या शुभेच्छा. आणि मनोज भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोज भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे म्हणजे त्यांचं काही ना काही भूमिपूजन, लोकार्पण सोहळा कोणत्या कामाचं दरवर्षी असते. कारण मी जेव्हापासून पदावर आले तेव्हापासून मला ते बोलवतात. आज जे काही योजना जिल्हा परिषदमध्ये येते तेव्हा मी प्रथम मनोज भाऊंना फोन करते. कारण आज सर्वसामान्यांना म्हणजे लोकांपर्यंत योजना पोचत नाही. ती मनोज भाऊंना मी फोन करून सांगते का ही आपल्याला योजना आली, त्या योजनेचा आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. त्यासाठी मनोज भाऊ मला सहकार्य करतात. मी दादांना आमच्या फोन करण्या अगोदर त्यांना करते, कारण त्यांना मंत्रालयापर्यंत सगळी ठिकाणी त्यांना जिल्हा परिषदेची पंचायत समिती सर्व त्यांना माहिती आहे. आणि लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं वागावं, पण सोन्यासारखं वागण्यापेक्षा माणसाने परिसरासारखं राहावं. कारण परिसरासारखं राहिल्याने ज्या वस्तू म्हणजे ज्या वस्तूला लागलं ते सोनं होतं. तसं मनोज भाऊचं उदाहरण घ्यावं आणि सर्वांनी परिसरासारखंच वागावं. आणि मनोज भाऊंना मी माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या संपूर्ण जिल्हा परिषदमधून वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा देते. इथे थांबते. धन्यवाद. आपल्या नांदकर गावचे सुपुत्र मनोज पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या भिवंडी तालुक्याचे माजी सभापती, श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष, माझे मित्र सापटे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनीनो, वाढदिवस खरं तर साजरा करण्याचा मानस असा असला पाहिजे त्या वाढदिवसानिमित्त लोकांना काहीतरी आपण दिलं पाहिजे अशी संकल्पना ठेवून आणि मनोज पाटील हे चांगलं काम करत आहेत. कारण मनोज पाटील हे काम करतात हे सर्व तरुणांना माहीत आहे, दिसतो. परंतु त्या पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर जाऊन किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन अशी चांगली कामं करावी. केक कापण्याबद्दल जो मगाशी किरणने सांगितलं, खरोखर मित्रांनो, केक वगैरे आणण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना कुठली तरी एक भेटवस्तू म्हणून आपली आठवण राहावी किंवा त्यांनी त्या भेटवस्तूवर बघून चांगली कामं करावी अशा दृष्टीनं समजा ते आपण भेटवस्तू दिली पाहिजे. आज आपल्या नांदकर गावासाठी
आता कोणत्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नाही, कोणत्याही प्रकारचं जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, पण मनोज पाटीलला या महाराष्ट्र शासनाचे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सर्व जे हेड आहेत, ज्या ज्या योजना कशा कशा कुठून येतात त्या सर्व त्यांनी माहिती केलेल्या आहेत. माहिती घरात झालेली नाही. हा माणूस सतत, जसं मगाशी सांगितलं भगवान पाटलांनी त्यांच्या सौभाग्यवती ज्या बोलत होत्या, तर हा माणूस कुठं फिरतो आणि हा माणूस लोकांच्या सेवेसाठी फिरतो. कारण काही माणसं अशी आहेत आपल्या घरचा विचार नंतर करत आहेत, पहिले लोकांचा करत आहेत. त्यातल्यापैकी एक मनोज पाटील आहेत. आणि मित्रांनो, मगाशी तिथं विषय झाला त्या नानकरवरनं झाला एक ब्रिज झाला पाहिजे. सप्टे साहेब, या नानकर ब्रिजसाठी अनेक लोकांनी थातूरमातूर आंदोलनं केली. मी तर असं सांगेन, कारण त्यावेळी होणारच नव्हता. आमचा गंधारीचा ब्रिज लोटला तोच झाला नव्हता, तर आंबिलचा ब्रिज होणारच कसं काय. पण या ठिकाणी अनेक आमचे ठाणे जिल्ह्यातील पुढारी सर्वच पक्षाचे यायचे आणि ते आमच्या लोकांना काहीतरी दाखवून जायचे, आम्ही हिचं काम करणार आहोत, ते करणार आहोत. पण तसं काही होणार नव्हतं. परंतु आज माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी PWDच्या हातात देखील नाही. महाराष्ट्र शासनाचे एक PWDचं ऑफिस आहे आणि त्याच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळपास तो काम सर्व त्यांच्या हातात गेलेलं आहे. आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून मनोज पाटील सतत जातात. या ब्रिजचा सर्वे झालेला आहे. आपल्याला कोणाला माहीत असेल किंवा नसेल, पण त्याचा पूर्ण सर्वे झालेला भिवंडी PWDचे डेप्युटी इंजिनियर त्यांनी मनोजकडनं माहिती घेतली, तर यो ब्रिज कोणी सर्वे केला, कसा केला, अशी सर्व माहिती. मित्रांनो, ज्यावेळेला ब्रिज होईल त्यावेळेला उद्घाटनाला मोठे मंत्री कुठली तरी पक्षाचे येतील किंवा काय करतील, त्यावेळेला म्हणून मी बोललो की मनोजचा आपण भान ठेवला पाहिजे. जर तिथं मंत्री उद्घाटनाला येत असतील त्यावेळेला आपण तिथं मनोजला घेऊन, सापटे साहेब तुम्ही पण असले पाहिजेत, आपण तिथं सत्कार्यांचा गौरव का ज्याने चालना दिली कामाला, अशी एक व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि खरोखर मनोज, तू असाच काम करत राहा, आम्ही तुला सतत सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. मनोज भाऊंचं जे काम करण्याची जी पद्धत आहे ती मला खूप आवडते. कारण त्यांनी ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये जेव्हा सुरुवात केली, माझ्याशी त्यांचा संपर्क आला, बरोबर ना. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे ते काम करत असताना ना, बघा बरेचसे आपण राजकीय पक्षानं कोणी जुळलेला असतो. मग त्या मागची व्यक्ती कशी असते, मी माझ्याच पक्षाकडे जाऊन तो सल्ला घेणार. पण त्यांचं असं आहे, काम करायचं आहे ना, तो कुठल्याही पक्षाचा माणूस असू दे त्यांच्याकडे जाऊन ते सल्ला घेतो. त्यांचं ती वृत्ती आहे. मी अनुभवलं. कारण माझ्याकडे पण जेव्हा आला ना, तेव्हा मीही बघत असतो माणूस कुठला काय, आपण बोलत नसतो पण ते अनुभवत असतो. पण त्यांच्याकडून मी ज्या वेळेस चर्चा करायचो, त्यांनी हा ब्रिजचाही विषय घेतला होता माझ्याजवळ, तेव्हाही त्यांना मी बोललो तू पाठपुरावा कर, सुरुवात कर. पण ते करताना ते ज्या ज्या लोकांकडून जाऊन आले, ते राजकीय लोक सगळ्यांची त्यांनी भेटी घेतलेल्या मला त्यांनी सांगितलेले. मी त्यावेळेस त्याला मार्किंग केलं का हा पोरगा कामाचा आहे. उद्देश काय, फक्त काम झालं पाहिजे. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या राजकीयाचा आहे, ते आपण विचार करायचा नाही. श्रेय घेण्याचं काम त्याचं नाही. त्याचं काम आहे फक्त का काम झालं पाहिजे. म्हणून त्यांचं जे काम आहे, हे काम खूप मला आवडतो. आणि माझा आज पालघरचा नियोजन कार्यक्रम असताना त्यांचा फोन आला. मी बोललो अशा माणसाला आपण उत्साह दिला पाहिजे. मी माझ्या कार्यक्रमाला जे लेट टाईम 2 तास, पण मनोज भाऊंच्या कार्यक्रमाला तिथे जायचं. मला खूप बरं वाटतं. मनोज भाऊ, तुमची जे कामाची प्रगती आहे ती तुम्ही खरंच चांगली आहे. तुमचे मनात थोडकं काने काम असू दे आपल्या परिसरातलं, पण ते समाधानकारक काम तुम्ही करता. आज या ठिकाणी हे पाण्याचे ज्याच्यासाठी जी जागा दिली, थेटे परिवार, त्यांचाही मी धन्यवाद देतो. त्यांना का खूप मोठं त्याही काम केलेलं आहे. ही खूप कमी लोक असतात का दान करणारी. कारण दान केल्याच्या नंतर काही वेळे लोकांचे असा मनस्ताप होतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण बोलतो की जन्माला तर त्याचा वाढदिवस येणारच, त्याचप्रमाणे मनोजचा सुद्धा वाढदिवस, प्रत्येकाचा वाढदिवस येणार आणि असे खूप वाढदिवस येतात आणि जातात. पण ते वाढदिवस लक्षात नाही राहत, पण त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी जे काम केलं आहे हे नक्कीच आयुष्यभर प्रत्येकजण लक्षात ठेवेल आणि पुढेही त्यांनी अशीच कामं करत राहू आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त समाजाला भेटवस्तू अशा देत राहू, अशीच त्यांना शुभेच्छा देईल. आमच्या गावात पाण्याची मोठी समस्या होती, पण मनोज पाटील यांनी गेल्या वर्षीपासून त्याचा विचार केला आणि मला कधीच म्हणालं होतं आणि आपण थांबू 4-5 घरांसाठी पाणी मागू, ती मान्यता भेटली, तू काय बोरिंग मारून देतो. मी स्वतः मारणार होती पण नको बोलतो, येईल आपल्याला पाणी. तर त्याने आता आमची एवढी मोठी समस्या दूर केली तर आम्हाला खरंच एक दुरीसाठी 2-2, 3-3 तास थांबायला लागला, पण आता तो पाणी आम्हाला आला. मनोज पाटील यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.